तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आत्ताच मॅगी घेतली आहे. घरी जाऊन आता आम्ही बनवू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता काय आहे, पूर्ण जंगल आहे. तुम्हाला आता आम्ही आमच्या म्हणून काय ते पूर्ण काय जुन्या काळातली काही गोष्टी दाखवणार आहे. आणि पुढे अजून तुम्हाला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी लागतील. पालखी कुठून येते सगळं दाखवेल तुम्हाला. सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही चाललो जंगलातून चाललो आहे. तुम्हाला नंतर रस्ता दाखवतो. रस्ता बघा आमचा. हा गाईस पन्नू आपल्याला गाईड करणार आहे. हाय गाईस, तर आता आम्ही अर्ध्यावर पोचलो आहे जंगलात. जाम आम्हाला भीती पण तेवढीच वाटते. का सांगा रे? आमच्या गावात बिबट्या विसरलेल्या. परवाच आमच्या खालती पोरं एका जागी रात्रीची ग्रुपमधनं असतात. ते बिबट्या आलेला एका कुत्र्यावर झोपत असलेली. त्यामुळे तरी पण आम्ही ब्लॉक करण्यासाठी जंगलात आलेलं आहे घाबरत. तर आमच्यासाठी एक सबस्क्राईब करा. तर असाच आमचा व्हिडिओ बघत राहा. पुढे तुम्हाला आणखीन काय गोष्टी दाखवतो. आता आम्ही ज्या रस्त्याने जातो आहे त्या रस्त्याने आमची पालखी येते. अजून तुम्हाला पुढे काही भरपूर ब्लॉक आहेत आमचे. सर्व दाखवतो. A few moments later. तर मित्रांनो बघा, आम्ही ह्या पाकाडीने आलेलो आहे. हे बघा पूर्ण हा खडकाचा दगड आहे आणि त्याच्यावर गवत आणि झाडं रुजलेली आहेत. तर हा बघा मंथन. आणि आम्ही आता तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो. हा बघा, हा इकडनं समुद्र दिसतोय. मी खालती उतरतो ह्या दगडीवरनं. बघा तर कशी पाकाडी आहे. पाकाडी आहे ही पूर्ण पूर्वीच्या काळातली आहे. पूर्ण दगडात ह्या पायट्याने कोरवलेल्या आहे. बघा कशा आहेत त्या, तुम्हाला कशा वाटतात. आता कोरवलेल्या पूर्वीच्या काळातल्या लोकांनी. बघा इथून आमची देवतीची पालखी येते. आणि हा बघा, हा केवढा मोठा दगड आहे. त्याची पण खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हा बघा कसा उतार आहे पूर्ण. हा बघा कसा पूर्ण उतार आहे पायटाने बघा. तर आता आम्ही इथून दाखवतो तुम्हाला. हा, तो वरती आम्ही होतो त्याला कातळ म्हणतात. कारण तो पूर्ण खडकाचा आहे. दगडीचा भाग आहे पूर्ण. हा बघा, हे बघा इथे अंतरदेवी आहे. ही अंतरदेवी आहे. ती अंतरदेवी म्हणजे पूर्वीच्या काळातली देवी आहे. तिथे आम्ही अंतरदेवी तिला बोलतो. तर हे बघा कशी झाडं आहेत आणि दगड्या बिगड्या पूर्वीच्या काळातील. पूर्ण दगडाची देवी आहे. आम्ही अंतरदेवी म्हणतो. व पावसाळ्यात तिची पूजा करण्यासाठी येतो. उत्सव असतो खूप मोठा. बघा तुम्हाला आवडला तर नक्कीच या आमच्या गावामध्ये. तर आम्ही अशीच खालती जातो आणि तिथून आमची खूप फाटलेली आहे. त्यामुळे मित्रांनो आम्ही आता थोडासे काही तुम्हाला सीन दाखवतो. व खालती घरी गेल्यावर पण तुम्हाला काही ना काहीतरी दाखवत राहू. हां, आमचा व्हिडिओ असाच बघत राहावं. बघा कसं आहे पाकाडी. बघा पूर्ण जंगल आहे. चारी बाजूला जंगल, शांत सुनसान. गावाला आल्यावर एक सुद्धा पक्ष्याचा व प्राण्याचा आवाज येत नाही. मजा येते, खूप मजा पण येते आणि तेवढीच फाटते आहे पण. तर असाच आमचा व्हिडिओ बघत राहा आणि पुढे तुम्हाला काही क्षणानंतर दाखवतो. A few moments later. बघा कसा मंथन गावठी माकडासारखा कशी रतांबीची पानं खातोय.
हे खूपच टेस्टी लागतात, टेस्टी पानं लागतात मस्त आंबट 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 तुरट आणि आंबट. मंथनने काढलेली रतांबीची पानं पहा केवढी मोठी. आणि रतांबीचं झाड सुद्धा मंथनचंच आहे, मंथनचंच. दे मला एक बघू. बघा कसं हिरवं हिरवं गार असतं, खाय पण मस्त लागतं. चला पुढे चालत राहूया. तर मित्रांनो आता आम्ही अंतरदेवीपासून गोंडावर आलोय खालती. मी पान खातोच आहे, तरी पण मंथन पान खातोय माकडासारखा. हे बघा आम्हाला इथे आजोबा भेटले आहेत, ते बागेत काम करतात. आता तुम्हाला असा समुद्र दाखवतो कसा दिसतोय तो बघा. आणि आमचं गाव पण, आणि आमचं गाव पण. वाईट आवाज येतो असेल, गार गार वारा लागतो. आमचा आरेवाडी पॉईंट, काजूवाटीचा बीच आहे आणि डोंगर तो. आणि इकडे आमचा आरेवारे पॉईंट आहे, पण तो एवढा दिसणार नाही तुम्हाला. या साईडला आहे या बाजूला. हे बघा तुम्हाला दिसत असतील एवढ्यात, बोटी छोटी छोटीशा दिसत असतील. हे बघा इथे आमचं खालती गाव आहे. जंगल आहे म्हणून दिसणार नाही, जंगल थोडं थोडं दिसणार नाही. इकडे आमचं ग्राउंड आहे. बघा कसं वाटतं तुम्हाला समुद्र. पण एक माणूस आमच्यासोबत नाही आहे, म्हणजे समर्थ. आता आम्ही तिघं आलो असतो व्हिडिओ काढायला. समर्थ गेल्याच्या मम्मीपासोबत वरती जंगलातच. आम्ही त्याला शोधात गेलेलं तर म्हटलं मला भेटला नाही, तर आम्ही म्हटलं व्हिडिओ बनवूयाच जंगलातली पण. समर्थ तरी आम्ही दोघात आमची फाटलेली होती, खूपच आम्हाला भीती वाटत होती. ते बघा इकडनं आम्ही आलेलो आहे. आणि बघा केवढा मोठा उतार आहे बघा. मंतरला लोटला तर मंतरची बॉडी पण आहे गावणार. बघा कसं वाटतंय एकदम शांत. तर मित्रांनो आता वाजलेत 2:30. आमचं जेवण घेऊन झालं सगळं, तेव्हा आम्हाला भूक लागली आहे. म्हणून आम्ही आता विचार केला असा की मॅगी आणायची. तर आता आम्ही जाऊ मॅगी आणू. आणि ह्याच्या घराच्या मागे एक वाडा आहे, वाडा की काय जंगलासारखं आहे, तिथं आम्ही बसून मॅगी बनवणार आणि तुम्हाला दाखवून खाणार. 2 hours later. तर गाईस मध्ये एक प्रॉब्लेम झाला. आम्ही मॅगी घ्यायला जात होतो तेवढ्यात मला आईने हाक मारली आणि कामाला लावलं. तर आम्ही 2:30 वाजता जाणार होतो खाली मॅगी आणायला. आता 4:30 वाजता जातो. आम्ही आता 4:30 वाजता जातो मॅगी आणायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आत्ताच मॅगी घेतली आहे. घरी जाऊन आता आम्ही बनवू. आणि ह्याच्या मम्मी आता टायमिंग झाला आहे. ह्याची मम्मी याच्यात आम्हाला सगळं करून घ्यायचं. भांडी घासून सगळं ठेवायचं आहे. भांडी घासणार आहे मी, धुणार मी. हां तर बघू फटाफट आणि भाजी पण घेतला. तर गाईस आता आम्ही घरी पोचलो मॅगी बनवायला. चुलीवर आम्ही मॅगी बनवणार आहे, गॅसवर नाही. तर पनू चालू करतोय, पनू पेटवतो चूल. तर मला दाखवतो चूल कशी पेटवतो. तर मित्रांनो आता आमची मॅगी होईलच काही क्षणात. तर आम्ही फटाफट मॅगी खाऊ मस्त. भांडी सगळी धुवून ठेवू, मग बघू काय टाइमपास करू आम्ही.
एवढंच. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर गाईस ह्या पनूने गडबड केला, मॅगीमध्ये पाणी असं टाकलं बघा. सूप मॅगी. सर आता हो फटाफट होत खाऊया. तुझी मम्मी याच्यात पान आई हलकडे आलं, माझं पाणी टाकलं. पाणी बघा केवढं ते एक्स्ट्रा. ते पाणी आहे त्याच्या आतमध्ये. तर मित्रांनो तिथं आम्ही अजून चूल पेळायला आहे ना, तिथे जाम धुमसा आला आणि आम्ही आलो इथं बसायला. ह्याचं घर. ह्याची मॅगी, ही माझी मॅगी. रविवारचा काय खेळतो? तर गाईस आता आमची मॅगी खाऊन झाली जस्ट. पण आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही मॅगी खात होतो, आम्ही मॅगी पित होतो, एवढं पाणी टाकलेलं आम्ही. तर आता हा ब्लॉग आम्ही इथं संपवतो. त्यासाठी त्यावेळी लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. हे बघा मित्रांनो, तर हे बघा इथे दिसत आहेत ती अफांग अशी भरपूर खूपच सुरूची झाडं आहेत. बघा तुम्हाला दिसत असतील पण जरा भोरकट दिसतं, त्यामुळे डोळ्यात तेल घालून बघायला लागेल. बघा कशी. आणि मंथन इथे घसरण्याची करतोय प्रॅक्टिस. तर बघा कसं वाटतंय, गारगार वाटतंय. ही बघा बोट आहे इकडे, एवढी दिसणार नाही.